मागच्या वीक मध्ये मी ग्राउंडवर 400 मीटरचा स्प्रिंट वर्कआउट केला आणि त्यावेळेला माझं टायमिंग होतं 1:20 ते 1:23 आणि या वीक मध्ये मी 400 मीटरचा वर्कआउट रोडवर केला आणि डायरेक्ट टायमिंग माझं 1:25 झालं. ग्राउंड आणि रोडवर खरंच एवढा फरक पडतो का? तर चला बघूयात डे 29 कसा गेला. तर नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 29 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेहमीप्रमाणे मी तयार वगैरे झालो आणि ग्राउंडकडे निघालो. तिकडे जाऊन मी सगळ्यात आधी 10 मिनिटं वॉर्मअप रन केलं. यामुळे बॉडी हळूहळू ऍक्टिव्ह झाली आणि मसल रेडी झाले. त्यानंतर मी स्टँडिंग 10 मिनिटं वॉर्मअप केला. यामध्ये मी नी रोटेशन, अँकल मुवमेंट, शोल्डर मोबॅलिटी या सगळ्या एक्सरसाइज केल्या. स्टँडिंग वॉर्मअप कम्प्लीट झाल्यानंतर मी 4 वॉर्मअप ड्रिल्स केल्या. यामध्ये मी हाय नी, ए स्किप, पॉवर स्किप आणि एक स्लाइड मारली. त्यानंतर मी माझ्या मेन वर्कआउटला सुरुवात केली. मागच्या वीक मध्ये मी ग्राउंडवर 400 मीटरच्या 8 रेपिटेशन मारल्या होत्या. त्यावेळी माझ्या प्रत्येक स्प्रिंटचा टायमिंग 1:20-1:23 दरम्यान होता. पण यावेळी मी तोच वर्कआउट रोडवर केला. टार्गेट पण तेच होतं, 400 मीटरच्या 8 रेपिटेशन. मी एक स्प्रिंट कंप्लीट करत गेलो. रोडवर धावताना लगेच लक्षात आलं की ग्राउंड पेक्षा पेस मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट होतं. मी एक स्प्रिंट कंप्लीट करत गेलो. मला लगेच लक्षात आलं की ग्राउंड पेक्षा रोडवर पेस मेंटेन करणं थोडं डिफिकल्ट होतं. शेवटी मी सगळ्या 8 रेपिटेशन कंप्लीट केल्या. ॲव्हरेज टायमिंग होतं माझं 1 मिनिट 25 सेकंद. टायमिंग थोडा स्लो होता, पण मला त्याचा काही प्रॉब्लेम नाही वाटला, कारण प्रत्येक सरफेस वेगळा असतो. ग्राउंडवर रनिंग फील वेगळी असते, रोडवर इम्पॅक्ट जास्त असतो. त्यामुळे टायमिंग मध्ये थोडा डिफरंट येणं नॉर्मल आहे. या सगळ्या रेपिटेशन मारते वेळी मी 1 मिनिटाचा ब्रेक घेत होतो. वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी फास्ट होते आणि पुढच्या वर्कआउटसाठी बॉडी रेडी राहते. अशा प्रकारे कंप्लीट झाला माझा डे 29. जर तुम्ही पण माझ्या या जर्नी सोबत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.